आमदार शिवाजी पाटील आमदार नसतानाही 2019 पासून हेरे सरंजामसाठी प्रयत्न केले. सचिन बल्लाळ. चंदगड विधानसभा मतदारसंघातील 55 गावांचा तब्बल 35 वर्षांपासून प्रलंबित असलेला हेरे सरंजाम प्रश्न अखेर कायमस्वरूपी मार्गी लावला. हा निर्णय म्हणजे चंदगड तालुक्यातील सुमारे 60,000 शेतकऱ्यांचा न्यायालयाचा व हक्काचा विजय आहे. या प्रश्नासाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा ऐतिहासिक निर्णय चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजी पाटील यांनी हेरे सरंजाम बिनाशर्त मंजूर करून घेतले. त्यासाठी माजी आमदारांनी याचे श्रेय घेऊ नये असे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन बल्लाळ म्हणाले. पत्रकार परिषदेवेळी माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, दीपकदादा पाटील, संग्राम अडकुरकर, रवींद्र बांदिवडेकर, उदयकुमार देशपांडे, सुरेश सातवणेकर, ऋषिकेश कुटरे, प्रताप सूर्यवंशी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना सचिन बल्लाळ काय म्हणतात ते पहा. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. चांगल्या पावसाची सुरुवात झाली. या पावसाचंही पहिला आभार आणि तुम्ही पत्रकार बंधू आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते, आदरणीय आमचे नेते अण्णा, बापू, रवी बांदिवडेकर, दीपकदादा, सरकार आपले आदरणीय भाऊ, हे सगळेच सातवणेकर सर यात उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे पहिला आभार मानतो. आज पत्रकार परिषद घेण्यामागचा महत्त्वाचा आज उद्देश आहे की या तालुक्याची संस्कृती कुठेतरी चुकीच्या ठिकाणी भरकटत चालली, ती कुठेतरी थांबावी. कारण लक्षात घ्या, आज एक हेरे सरंजामचा फक्त एक उदाहरण म्हणून सांगतो. हेरे सरंजामसाठी आदरणीय भाऊनी आमदार नसतानाही 2019 पासून किंवा त्याच्या पूर्वीपासून प्रचंड ह्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आम्हाला माहिती आहे, राधाकृष्ण विखे पाटलांची पण आम्ही सगळे अण्णाबरोबर होते, आम्ही सगळे प्रमुख भाऊंच्याबरोबर जाऊन त्यावेळी भेट घेतली होती. त्याच्यानंतर प्रत्येक मंत्र्यांशी, अधिकाऱ्यांशी आणि आमचे या राज्याचे सर्व आमचे दैवत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेटीगाठी भाऊनी सलग 4-5 वर्षे घेऊन आज हा प्रश्न शासन स्तरावर प्रशासकीय लेवलला चांगल्या रीतीनं सोडवला. त्यासाठी पहिला आम्ही त्यांचे सर्वांच्या वतीने आभार मानतो. 2001ला आम्ही पत्र दिलं किंवा त्याच्यानंतरच्या आम्ही 3 आमदारक्या त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न केला, असं राजेश पाटलांचं जे म्हणणं आहे किंवा त्यांनी तो श्रेय घेण्याचा जो प्रयत्न केले तो खरंच वास्तविक बालिशपणाचा प्रयत्न आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे 3 वेळा आमदारकी होती. आदरणीय नरसिंहराव साहेब 2 वेळा आमदार होते, तुम्ही 1 वेळा आमदार होता. 15 वर्षाच्या कार्यकालामध्ये तुम्ही ते करू शकला नाही. पण भाऊनी आमदारपदाच्या पहिल्या 1.5 वर्षातच ह्यासारखे चांगले निर्णय घेतले ज्याच्यामधून जवळपास 11,900 एकर जमीन आपल्या 12,500 कुटुंबियांना, शेतकऱ्यांना मिळणार. आणि तो शेतकरी खरंच आज कृषी दिनाच्या दिवशी जो निर्णय आदरणीय बावनकुळे साहेबांनी, आदरणीय फडणवीस साहेबांनी भाऊंच्या माध्यमातून जो विधिमंडळामध्ये निर्णय घेतला आणि त्याचं रूपांतर प्रशासकीय त्याचा GR काढला, त्याबद्दल पूर्ण या भाजप सरकारचं आम्ही आणि पूर्ण महायुतीचे आम्ही आभार मानतो. लक्षात घ्या, आज प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज घेणं, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेणं, आपल्या शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्ज घेणं, सोसायट्यामध्ये कर्ज घेणं, त्यासाठी आज आमचा हा शेतकरी 12,500 शेतकरी या जमिनींचा मालक झाला. सुवर्ण दिन आहे. कृषी दिनादिवशीच हा निर्णय झाला. खऱ्या अर्थानं हा सुवर्ण दिन आहे. आणि उलट ह्या सर्व विरोधी नेत्यांनी भाऊंचं ह्याच्या संबंधात आभार मानायला पाहिजे होते की जे आम्हाला जमलं नाही, आमच्या 3 पिढ्या आमदारकी राहून आम्हाला जमलं नाही, ते तुम्ही पहिल्या 1.5 वर्षात केलात. अण्णांनाही त्यासाठी खूप प्रयत्न केले होते, केलात. त्याबद्दल आभार मानायचे सोडाच. हे आम्हीच घडवलं, आम्ही त्याचा पाया रचला. बालिशपणा आता या जनतेसमोर करू नका. ही जनता आता मूर्ख राहिलेली नाही. आता यायचा जमाना आहे. त्यावेळी चालायचं, आजोबा सांगायचे, नातू ऐकायचा. आज नातू सांगतो आजोबाला हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. याची कुठेतरी समजूत ठेवा. आणि परत एकदा आदरणीय शिवाजीराव पाटलांचे आभार या तालुक्याच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही सर्व मानतो.